श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा. पितृपक्षामध्ये जी एकादशी येते तर तिला पितृ एकादशी किंवा मग इंदिरा एकादशी असं म्हटलं जातं. आणि ही जी एकादशी आहे तर ती पूर्ण पितरांसाठी समर्पित असते. तर ह्या एकादशीच्या दिवशी आपण जे काही दान करू, जे काही पुण्य करू, जे काही सेवा करू, जे काही आपण पितरांसाठी करणार आहोत तर त्या सर्व गोष्टी ह्या पितरांपर्यंत पोहोचल्या जातात. आणि ह्या सर्व गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या तर आपल्यावरती त्यांचा कृपा आशीर्वाद राहतो. तर पहा, त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहण्यासाठी आपल्याला हा तुळशीचा उपाय करायचा आहे. तुळशीचे 5 पानांचा आपल्याला उपाय करायचा आहे. तर पहा, आपल्या सर्वांनाच माहीत आहे एकादशी हे व्रत भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. म्हणजेच आपण हे व्रत श्री हरी विष्णूंसाठी पकडत असतो. ज्या घरामध्ये एकादशीचं व्रत केलं जातं त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही. त्यामुळेच आपल्याला एकादशीचं व्रत हे करायचं असतं. तर पहा, श्रीहरी विष्णूंचे भरपूर असे रूप आहेत. विठ्ठल, त्याचबरोबर श्रीराम, त्याचबरोबर जे आपले लड्डू गोपाल आहेत, म्हणजे जे बालगोपाल आहेत आपल्या घरामध्ये बघा, आपण ज्यांची पूजा करत असतो ते बालगोपाल, हे सर्व रूपे जे आहेत तर ते भगवान श्रीहरी विष्णूंचेच आहेत. त्यामुळे आपण ह्या रूपांना ह्या दिवशी पूजत असतो, म्हणजे त्यांची पूजा अर्चा करत असतो. आणि भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. तर बघा, भगवान श्री हरी विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे आणि तिलाच आपण विष्णुप्रिया असं म्हणत असतो. हरिप्रियासुद्धा आपण म्हणतो. म्हणजेच काय, हरीला अतिशय प्रिय असणारी गोष्ट म्हणजेच विष्णुप्रिया, हरिप्रिया. तर पहा, भगवान श्री हरी विष्णू यांची आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहावे यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये बघा, भरपूर साऱ्या अडचणी असतात, भरपूर सारे संकट असतात, खूप साऱ्या गोष्टी आपल्या घरामध्ये अशा असतात की ज्या असायला नको. म्हणजेच काय, आपल्या घराला पितृदोष लागलेला असतो, वास्तुदोष लागलेला असतो. त्यामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही, कोणत्याच प्रकारच्या आपल्या घरामध्ये यश प्राप्ती होत नाही. घरामध्ये कितीही दुःख असू द्या, दारिद्र्य असू द्या, ते दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, उद्या आपल्याला काय करायचं आहे. तर उद्या आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल आपल्याकडे तर तिच्यावरती सकाळी अभिषेक करायचा आहे, आपली देवपूजा करायची आहे. त्याचबरोबर श्री हरी विष्णूंवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. जर तुमच्याकडे श्री हरी विष्णूंची मूर्ती नाही तर तुम्ही आपले जे बालगोपाल आहेत तर त्या बालगोपालांवरती तुम्ही अभिषेक करायचा आहे. श्री हरी विष्णूंचंच एक रूप आहे, त्यामुळे त्यावरती आपण अभिषेक करायचा आहे. पाण्याने करा, पंचामृताने करा, त्याचबरोबर त्यांची पंचोपचार अशी पूजा करा. त्यांना पिवळे फुलं अर्पण करा, पिवळे फळं अर्पण करा, त्याचबरोबर धूप दीप दाखवा. त्याचबरोबर अभिषेक करताना ओम नमो विष्णवे नमः या मंत्राचा जप करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्ही करा. हा भगवान श्री हरी विष्णूंवर जर आपण अभिषेक केला तर आपल्यावरती एखादं कर्ज वगैरे असेल तर ते कर्जसुद्धा मुक्ती होण्यासाठी हा मार्ग आहे. तर म्हणजे आपल्यावरती कर्ज आपलं फेडण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप मोठा फायदा होतो. त्यामुळे असा हा अभिषेक आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला तुळशी मातेची सुद्धा सेवा करायची आहे. तर तुळस ही अतिशय प्रिय आहे श्री हरी विष्णूंना. त्यामुळे आपण जर तुळशीची सेवा केली, तुळशीच्या पानांचा हा उपाय जर केला तर श्री हरी विष्णू जे आहेत तर ते आपल्याला खूप सारे कृपा आशीर्वाद त्यांचे आपल्यावरती राहतील आणि आपले जे काही दोष असतील, अडचणी असतील तर त्या सर्व नष्ट होऊन जातील. तर बघा, आता आपण पाहणार आहोत की तुळशीच्या 5 पानांचा उपाय आपल्याला काय करायचा आहे. तर पहा, आपल्याला तुळशीची पानं ही आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत. तर पहा, मंगळवारी आहे एकादशी, इंदिरा एकादशी. त्यामुळे आपल्याला ही तुळशीची पानं 9 तारखेलाच तोडून ठेवायची आहेत, कारण एकादशीच्या दिवशी बघा आपण पानं तोडत नसतो. तर पहा, आपले सकाळचे सर्व काही कामं असतील किंवा देवपूजा असतील ते सर्व झाल्याच्या नंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे आणि तिथे आसन टाकून बसायचं आहे. हे 5 तुळशीचे पानं आपल्याला घ्यायचे आहेत. त्याचबरोबर एक दिवा तिथे प्रज्वलित करा, तुपाचा करा किंवा मग तेलाचा करा, कोणत्याही प्रकारचा दिवा तिथे प्रज्वलित करा आणि त्यानंतर तिथे आपल्याला बसायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये पहा, हे तुळशीची 5 पानं धरायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला
तर हे 5 पानं हातामध्ये पकडायची आहेत आणि त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंची जी काही आपली नामावली आहे तर ती नामावली आपल्याला इथे म्हणायची आहे. म्हणजे त्यांची जी नावं आहेत तर ती नावं आपल्याला इथे म्हणायची आहेत. तर पहा, भगवान श्रीहरी विष्णूंचे तुम्ही 108 नावे घेऊ शकता किंवा मग तुम्हाला जर 1000 नावे जर माहिती असतील तर ती तुम्ही घेऊ शकता किंवा मग हे 108 नामंसुद्धा तुम्ही श्रीहरी विष्णूंची म्हणायची आहेत. म्हणजेच काय, तुम्ही गुगलवर जर सर्च केलं तर तुम्हाला 108 नावं जी आहेत श्रीहरी विष्णूंची सर्च केले की तुम्हाला लगेच समोर येतील आणि मग ते तुम्ही म्हणू शकता. किंवा मग 1008सुद्धा नामावली श्रीहरी विष्णूंची नामावली आहे. म्हणजे विष्णू सहस्रनामावली म्हणून आहे. तर त्यामध्ये तुम्हाला श्रीहरी विष्णूंची 1000 नावे भेटतील. तर ते नावं घेतले तरी चालतील आणि पूर्ण नावे आपले म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून त्यामागे सुद्धा म्हणू शकता. त्यानंतर ही जी 1000 आपण नामावली जर घेणं आपल्याकडून शक्य नसेल तर मग तुम्ही 108 नावं घेतली तरी चालतील. तर बघा, आपल्याला ती पानं तुळशीची नावं घेतल्याच्या नंतर श्रीहरी विष्णूंच्या चरणाशी अर्पण करायची आहेत. तिथे ठेवल्यानंतर पहा, तुम्हाला काही अडचणी आहेत, काही संकटं आहेत, तुमच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला म्हणजे तुमच्या ज्या इच्छा आहेत तर त्या सर्व तिथे व्यक्त करायच्या आहेत. लक्ष्मी प्राप्ती संबंधित तुमची काही अडचण असेल किंवा तुम्हाला पैसा हा घरामध्ये टिकून राहत नाही या संबंधी काही अडचणी असतील त्यासुद्धा तुम्ही श्रीहरी विष्णूंना बोलून दाखवायच्या आहेत. त्याचबरोबर असं म्हणायचं आहे की माझ्या पितरांना सद्गती मिळू दे, त्यांचे कृपा आशीर्वाद माझ्यावरती सदैव राहू दे, माझ्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा पितृदोष राहू देऊ नको, त्यांची कृपा माझ्यावरती सदैव राहू दे, असं आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना म्हणायचं आहे. तर अशी ही छोटीशी प्रार्थना तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंना करायची आहे. माझ्यावरचे जे दोष आहेत, अडचणी आहेत, संकटं आहेत, ज्या काही माझ्या यशप्राप्तीसाठी जे काही अडथळे आहेत ते सर्व दूर करा आणि माझ्या घराची, माझ्या मुलांची, माझ्या पतीची, सर्वांची प्रगती होऊ द्या, अशी प्रार्थना आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना करायची आहे. तुमचे कृपा आशीर्वाद माझ्यावरती सदैव राहू द्या, अशी प्रार्थनासुद्धा आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना करायची आहे. तर बघा, जेव्हा आपण तुळशी मातेचे जे काही उपाय करत असतो, तुळशीचे एका पानाचा जरी आपण उपाय केला तरी तो उपाय एकदम प्रभावशाली ठरत असतो. म्हणजे त्या उपायाचा आपल्याला नक्कीच फायदा मिळत असतो. त्यामुळे तुळशीचे उपाय केले की ते नक्कीच तुम्हाला फळ देऊन जातात. आणि हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. तर पहा, पूर्ण जे काही संकटं आहेत आपल्यावरती, ज्या अडचणी आहेत, काही दुःख आहे, त्या सर्वावरून आपल्याला सुटका मिळेल इतका हा प्रभावशाली उपाय आहे. त्यामुळे तुळशीचे उपाय आपण केले की ते कारगर ठरत असतात. आता यानंतर बघा, त्या तुळशीच्या पानांचं काय करायचं. तर जे आपण भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणाशी अर्पण केलेले 5 तुळशीचे पानं आहेत तर ते आपण काय करायचे आहेत, तर ते आपल्याला दुसऱ्या दिवशी लाल कपड्यामध्ये बांधायचे आहेत. छोटासा लाल कपडा घ्या, त्यामध्ये बांधा आणि ते आपण जिथे पैसे ठेवतो, म्हणजे आपली जी तिजोरी आहे तर त्या तिथे आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. तर बघा, तुम्हाला जर हा उपाय तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा असेल तर तुम्ही हे पानं त्यांच्या बॅगमध्ये सुद्धा ठेवू शकता. त्याचबरोबर तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करायचा असेल तर तुम्ही हे जे पैसे, हे ज्या पानं आहेत तर ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. त्यामुळे सर्वांनी हा उपाय एकादशीच्या दिवशी करायचा आहे. अत्यंत कारगर ठरणारा हा उपाय आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.